नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? तर मी आहे रुपालीने तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर मंडळी, आता आलेली आहे थंडी आणि थंडीमध्ये सगळ्यांच्याच घरी लाडू बनवले असतील. तर मी विचार केला की चला आज मी लाडू बनवणार आहे, ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करू. तर खूप दिवसापासून मला ही रेसिपी शेअर करायची होती, पण मला वेळच भेटत नव्हता. फायनली आज तो दिवस आलेला आहे. न गूळ न साखर वापरता झटपट होणारे असे लाडू आहेत. मुलंसुद्धा आवडीने खातील, कारण की मेथीचे लाडू जर बनवले तर अजिबात मुलांना आवडत नाही. म्हणून मी विचार केला की ही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करू, ज्याच्याने तुम्ही मुलांना सुद्धा टिफिनमध्ये हे लाडू तुम्ही देऊ शकतात बरं का. हेल्दी आहेत, झटपट होणारे असे लाडू आहेत. आणि ज्या आता मला आहेत ना पर्सनली मेथीचे लाडू काही जमत नाही, मी कधी ट्राय पण नाही केलेत, पण हे लाडू असे आहेत ना कोणी पण इझिली बनवू शकतं. खूप कमी साहित्यामध्ये झटपट होणारे हेल्दी असे लाडू आहेत. तर लाडूसाठी लागणारं साहित्य मी किचनवर आणून ठेवलेलं आहे. मी 4 ते 5 वाट्या खोबऱ्याचं किस करून घेतलेलं आहे. नंतर इथं आहे डिंक आहे, तूप आहे, ड्रायफ्रूट्स आहेत, काजू बदाम आणि किसमिस. आणि हे जे खजूर आहेत ते मी वगैर बियाचे खजूर आणलेले आहेत. तुम्हाला डीमार्टमध्ये इझिली भेटून जातील. एक एक खजूरमधून बिया काढत बसायपेक्षा मी विचार केला की चला वगैर बियाचेच खजूर मी घेऊया. तर इथं मी खोबरं किसून घेतलं. पहिले 4 ते 5 वाट्या खोबरं आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये खारीकचा भुगा टाकायचा असेल, म्हणजे खारीक पण टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, पण इथं मी खजूर वापरलेला आहे म्हणून खारीकची अजिबात गरज नाही आहे. खजूरने लाडूला गोडावापणा येणार आहे, म्हणून इथं मी शुगर आणि गूळ अजिबात वापरणार नाही आहे. जे लोक डाएट वगैरे फॉलो करत असतील, ज्यांना शुगर खायची नाही आहे, गूळ खायचा नाही आहे, त्यांनी हे लाडू नक्की एक वेळा बनवा. जे लोक बॅचलर वगैरे असतील, मुली ज्या रूमवर राहत असतील, त्यांच्या मुलं त्यांच्या आईवडीलपासून लांब राहत असतील, त्यांच्यासाठी पण हे लाडू खूप छान आहेत. तर मुलींना तुम्ही पण एक वेळा हे नक्की ट्राय करा. तर इथं आपण सगळं जे मी आहेत ड्रायफ्रूट्स वगैरे ते छान तुपामध्ये परतून घेतलेलं आहे, ब्राऊन होत नाही तोपर्यंत. आणि सगळ्या गोष्टी तुपामध्ये परतून घ्यायच्या आहेत जोपर्यंत ब्राऊन होत नाही तोपर्यंत. इथं मी आता डिंक टाकलेला आहे. डिंक खूप छान असतो. ज्यांचं पण कंबर वगैरे दुखत असेल, तुम्हाला माहिती आहे का डिंकचे सुद्धा लाडू बनवले जातात. आणि हे यांना आहेत ना आमच्या घरी यांना डिंक खूप आवडतो, म्हणून मी याच्यात डिंकसुद्धा टाकलेला आहे. आणि असं तर आपण डिंक खात नाही, पण लाडूमध्ये त्यांना तळून मिक्सरमध्ये काढायचं, ज्याच्याने तो डिंकचा एकदम भुगा होईल. आणि त्याचा थंडीमध्ये ज्या बायांना डिलिव्हरी वगैरे झाली असेल त्यांच्यासाठी पण हे लाडू खूप छान आहेत बरं का, कारण की कंबर वगैरे दुखतं बायकांचं. म्हणून ही रेसिपी तुम्ही खरंच एक वेळा नक्की ट्राय करा. तर आता जेवढे ड्रायफ्रूट आहेत ते मी मिक्सरमधून दळून घेणार आहे, कारण की मिक्सरमध्ये दळल्यानेच ते असे एक म्हणजे भुगा होईल, त्याच्याने छान लाडू तयार होतील. तर इथं मी मिक्सरमध्ये आता मस्त काजू बदामची पेस्ट करून घेतलेली आहे. आणि खूप दिवसापासून मी विचार करत होते की हेल्दी लाडू तुमच्यासोबत शेअर करू, पण वेळच भेटत नव्हता. आज फायनली वेळ भेटलेला आहे, म्हणून तुमच्यासोबत म्हटलं की चला तुमच्यासोबत काहीतरी नवीन शेअर करायचंच आहे मला. आणि आता मी रोज तुमच्यासोबत नवीन नवीन रेसिपी शेअर करणार आहे. खूप जण मला म्हणतात की ताई तू घरातले कामं नाही करत का? कसं आहे माहिती आहे का, मला प्रत्येक गोष्टी ना तुमच्यासोबत शेअर करायला नाही आवडत. आमचं पण पर्सनल लाईफ आहे. सगळं काही तुम्हाला आम्ही काय खातो, आज काय खाल्लं, सगळं नाही दाखवू शकत. काय होतं माहिती आहे का, काही रेसिपी डबल असतात. आता काल मी बनवले होते पावभाजी. तर पावभाजीची रेसिपी मी खूप वेळा यूट्यूबवर दाखवलेली आहे. परत त्या गोष्टी नाही दाखवू शकत ना, तुम्ही पण कंटाळा करणार ना मग परत त्या गोष्टी बघायला, म्हणून आम्ही परत नाही दाखवू शकत. आणि कसं आहे माहिती आहे का, ऑइली पदार्थ तर आम्ही जास्त खातच नाही. महिन्यातून आम्ही एक दिवस चीट डे ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये जे खायचं ते खाऊ शकतो. पिझ्झा, बर्गर महिन्यातून एक वेळा तर आपल्याला खाऊ वाटतंच, म्हणून यांना सांगितलं की महिन्यातून एक दिवस आपण असं बाहेरचं खाऊ, अदरवाईज महिन्याभर आपण काहीच खायचं नाही म्हणून. तर इथं मी खोबरं पण छान परतून घेतलेलं आहे. गूळ मी मस्त तळून घेतलेला आहे तुपामध्ये. इथं मी म्हशीचं तूप घेतलेलं आहे. तुम्ही गाईचं तूप पण घेऊ शकता. मला गाईचं तूप पर्सनली आवडत नाही, खूप वास येतो, म्हणून मी इथं म्हशीचं तूप घेतलेलं आहे. डेअरीमधून ह्यांनी आणलेलं होतं. त्याच्यानंतर आता हे खजूर आहेत ते सुद्धा कढईमध्ये छान गरम करून घ्यायचे, म्हणजे ज्याच्याने ते लवकर गोळा होईल. त्याचा गरम केल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, जास्त गरम करू नका, नाहीतर मग ते तिथंच पिघळून जाईल बरं का, तसं करू नका. गरम केल्यानंतर मी खजूरसुद्धा मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता एकदम बारीक झालेले आहेत. हे बघा एकदम बारीक झालेले आहेत. आणि हे जे लाडू आहेत ते मेन खजूरवरच आहेत बरं का. खजूर व्यवस्थित जर तुम्ही मिक्सरमधून काढून घेतला ना, तर फ्रीजमध्ये अजिबात खजूर ठेवू नका, नाहीतर ते लवकर मिक्सरमधून निघणार नाही. अशाच पद्धतीने कढईमध्ये तुपामध्ये मस्त गरम करून घ्या, जास्त तूप टाकू नका जेव्हा खजूर पळतात त्यावेळेस.
तर असंच छान परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आता मस्त मी खोबरं पण ब्राऊन करून घेतलेलं आहे, जास्त काळसर होऊ देऊ नका। आणि काजू बदामची पेस्ट, किसमिस वगैरे त्याची पण पेस्ट बनवून घेतलेली आहे। त्याच्यानंतर मी डिंक पण मिक्सरमधून दळून घेतलेला आहे, खजूर पण मिक्सरमधून छान अशा पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे। सगळे पदार्थ आता इथं मी मस्त मिक्स करून घेतलेले आहेत आणि जे खजूर आहेत ना त्या खजूरनेच व्यवस्थित मिक्स होणार आहे बरं का। आता बघा इथं मी हाताने छान मिक्स करून घेणार आहे आणि हे ना मिक्स करायला खूप वेळ लागला, खूप हात दुखले माझे, कारण की म्हणजे एक लाडू व्हायला थोडंसं मिक्सअप करायला वेळच लागतो ना, म्हणून हे बघा इथं आता अर्धा तास मला मिक्स करायला लागलेला आहे। आणि ही रेसिपी माझी आहे बरं का, मी कुठूनच पाहिलेली नाही आहे। म्हणजे माझ्या बहिणीने एक दिवशी बनवले होते, ते मला म्हटले की तू पण एकदा नक्की ट्राय कर, तर मी म्हटलं की चला मी पण तुमच्यासोबत ही रेसिपी नक्की ट्राय करते। तर फायनली इथं माझे 40 ते 50 लाडू बनलेले आहेत, छोटे छोटे, मी छोटे छोटेच बनवलेले आहेत, कारण की मला दक्षला पण स्कूलमध्ये त्याच्या छोट्याशा टिफिनमध्ये देता येईल। तर आजची तुम्हाला माझी लाडूची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही पण एक वेळा नक्की ट्राय करा बरं का। तुम्ही म्हणतात की ताई काहीतरी शेअर कर म्हणून हेल्दी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा। लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।